नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाते. ही सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच 31 जुलैनंतरच्या पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे. अदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बाल विकास, महाराष्ट्र शासन. तर यांचे म्हणणे असे आहे की 31 जुलैपर्यंतच्या जे काही सर्व पात्र महिला असतील अशा पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तर अजूनही 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरलेले असतील आणि त्यांच्या अकाउंटला जर पैसे आलेले नसतील तर त्यांनी आपले आधार बँक सेडिंग स्टेटस एकदा चेक करून पाहायचे आहे. जर आपले आधार बँक सेडिंग स्टेटस हे ओके असेल, केलेले असेल, तर आपल्याला पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये हे मिळून जातील. तर मित्रांनो, पोर्टलवरील जे काही फॉर्म भरलेले असतील या पोर्टलवरील फॉर्म आता युद्धपातळीवर या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे. यामध्ये बरेचसे अर्ज ॲप्रूव्ह होऊ लागले आहे आणि काही अर्ज हे रिसबमिटमध्ये सुद्धा येऊ लागलेले आहे. तर आपण या अर्जामध्ये पाहिलं तर हा अर्ज येथे रिसबमिटमध्ये आलेला आहे. तर आपण याचे जर येथे कारण पाहिले तर रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेटसमध्ये प्रोव्हिजनली रिजेक्टेड आणि रिमार्क्स काय आहे, आधार कार्ड नॉट अपलोड. रिझन काय दिलेला आहे, प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट्स. तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असताना हा अर्ज भरलेला आहे आणि त्यावेळेस आधार कार्ड अपलोड करण्याचे ऑप्शन नव्हते. त्यामुळे हा अर्ज कालच्या डेटला येथे रिसबमिटमध्ये आलेला आहे आणि तो परत मी दुरुस्त करून पाठवला. तर आजच्या तारखेला आपण येथे पाहू शकतात की व्हिलेज लेवलमध्ये स्टेटस प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणजेच हा अर्ज तात्पुरता नाकारलेला आहे. आणि आपल्यासमोर जर येथे नुसते रिजेक्टेड असे दाखवत असेल तर तो अर्ज आपण एडिट करू शकणार नाही किंवा तो अर्ज डबल भरू शकणार नाही. तर येथे हा अर्ज प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणजेच तात्पुरता नाकारलेला आहे. रिमार्क्समध्ये काय दाखवत आहे, अपलोड RC कार्ड, राशन कार्ड अपलोड करा असे सांगितले जात आहे. रिझन पाहिलं तर द रेशन कार्ड नंबर नेम इज नॉट मॅचिंग म्हणजेच राशन कार्डाचा जो काही नंबर आहे आणि जे काही आधार कार्डवरील नाव आहे हे मॅच होत नसल्यामुळे हा अर्ज येथे परत रिसबमिटमध्ये पाठवला आहे. तर जे काही ऑनलाईनचे रेशन कार्ड आहे यामध्ये बऱ्याच प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. कारण की जे काही ऑनलाईनचे रेशन कार्ड आहे यामध्ये काही जणांचे फक्त नावच आहे, पुढचे जे काही सरनेम असेल, फादर नेम असेल, वडिलांचे नाव असेल त्यासमोर लागलेले नाही. त्यामुळे पण असे काही अर्ज हे रिसबमिटमध्ये टाकलेले आहे. तर या महिलेकडे दुसरे पण एक राशन कार्ड आहे, तर मी तेथे हे अपलोड करून घेतो. तर ते कशा प्रकारे, तर आपल्याला परत येथे हा जो काही पेन्सिल सारखा आयकॉन दिसतो आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर डायरेक्ट फॉर्म हा येथे ओपन होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला सर्वात खाली यायचे आहे. तर अपलोड डॉक्युमेंटमध्ये आपण पाहू शकतात की येथे सर्व कागदपत्रे ही येथे अपलोड केलेली आहे. तर आपण येथे व्ह्यू फाईलवर क्लिक करून सुद्धा ते डॉक्युमेंट येथे पाहू शकता. तर मी येथे जुने रेशन कार्ड येथे अपलोड करून घेतो. तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की हे जे काही राशन कार्ड आहे या राशन कार्डासमोर आपण पाहू शकतात की अपलोड नावाचे ऑप्शन दिसते आणि व्ह्यू फाईल नावाचे जे काही ऑप्शन आहे हे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर यासाठी आपल्याला येथे मी परत हे राशन कार्ड येथे अपलोड करून घेतो. अपलोड केल्याच्या नंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवेल आणि आपण येथे व्ह्यू फाईलवर क्लिक करून आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते येथे पाहू शकतात. त्यानंतर आपल्याला
येथे ॲसेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र हे ऑटोमॅटिक येथे टिक राहील. तर आपल्याला हे काय करायचे आहे, सेव्ह इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिव्ह्यू अशा प्रकारे दाखवला जाईल. तर आपल्याला सर्वात खाली यायचे आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे. आपण हा फॉर्म इथे एडिट पण करू शकतात किंवा सबमिट पण करू शकतात. जर सबमिट केला तर आपल्याला हा फॉर्म परत एडिट करता येणार नाही, अशा प्रकारची नोट आपल्याला इथे दाखवली जात आहे. तर मी हा फॉर्म इथे सबमिट करून घेतो. त्यानंतर ॲप्लिकेशन अपडेटेड अशा प्रकारे आपल्याला तिथे दाखवले जाईल. आणि त्या अर्जासमोर आपल्याला परत असं पेंडिंग असेच दाखवले जाईल. आणि जो काही पेन्सिल सारखा आयकॉन आपल्याला येथे दिसत होता तो येथून हाईड होऊन जाईल. त्यानंतर हा जो काही अर्ज आहे हा परत छाननी कक्षाकडे जाईल आणि त्या अर्जाची छाननी केली जाईल. तर अशा प्रकारे मी हा फॉर्म रिसबमिट अशा प्रकारे हा केलेला आहे. तर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर रिमार्क्समध्ये आपल्याला त्याचे रिझन हे दाखवले जाते. ते रिझन पाहून आपल्याला त्या कागदपत्राची तेथे पूर्तता करायची आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.